आदर्श ऋषी महर्षी विश्वामित्र महाराज गादीचे पुत्र विश्वामित्रजी राजे असताना एकदा आपल्या सैन्यासह हिंडत असताना महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात पोहोचले। वसिष्ठजींना कामधेनूची कन्या नंदिनी ही गाय होती। त्यांच्या कृपेने वसिष्ठजींनी आपल्या संपूर्ण सैन्यासह राजा विश्वामित्रांना भोजन दिले। नंदिनी प्रार्थना केल्यास सर्व वस्तू देऊ शकते हे विश्वामित्रजींना कळल्यावर त्यांनी वसिष्ठजींकडे ते मागितले, पण वसिष्ठजींना ते कोणत्याही प्रकारे द्यायचे नव्हते। यामुळे विश्वामित्र सैनिकांना म्हणाले, गायीला बळजबरीने घेऊन जा। शिपायांनी बळजबरीने गायी पळवून नेल्या आणि गायी घुटमळू लागल्या। तेव्हा वसिष्ठजी तिला म्हणाले, आई, मी ब्राह्मण आहे, मी लढू शकत नाही। तुमच्यात ताकद असेल तर या लोकांपासून मुक्त व्हा। हे ऐकून नंदिनी रागाने गर्जना करू लागली। त्याच्या नाकपुडीतून हजारो सैनिक प्रकट झाले आणि त्यांनी विश्वामित्राचे संपूर्ण सैन्य मारून तेथून हाकलून दिले। विश्वामित्राजींना समजले की वसिष्ठ सामान्य आहे, बळाने जिंकता येत नाही, म्हणून तो तपश्चर्या करायला गेला। तपश्चर्या करून त्यांनी शंकरजींना प्रसन्न केले। शंकरजींनी त्यांना अनेक दैवी शस्त्रे दिली। ती शस्त्रे घेऊन ते पुन्हा वसिष्ठजीशी लढायला आले, पण वसिष्ठजींच्या तेजस्वी ब्रह्मास्त्राला टक्कर देऊन सर्व शस्त्रे नष्ट झाली। यावरून विश्वामित्रजींना समजले की ब्राह्मणाची शक्ती क्षत्रियापेक्षा श्रेष्ठ आहे। आता तपश्चर्या करून त्यांनी ब्राह्मण होण्याचा निर्णय घेतला। विश्वामित्रजींची तपश्चर्या अनेक वेळा उद्ध्वस्त झाली। एकदा अप्सरा मनेकाने त्याचा नाश केला। दुसऱ्यांदा वसिष्ठजींचा शिष्य असलेला राजा त्रिशंकू विश्वामित्रजींकडे आला आणि त्याने आपला देह स्वर्गात पाठवण्याची प्रार्थना केली। वसिष्ठजींनी त्यांची निराशा केली होती। विश्वामित्राजींनी त्यांच्या तपश्चर्येच्या बळावर त्यांना स्वर्गात पाठवले, पण देवांनी त्याला तेथून खाली पाडले। त्रिशंकूच्या हाकेवर विश्वामित्रांनी त्याला आकाशात स्थिर केले। हे सर्व करण्यात त्याची मानसिक शक्ती खर्ची पडली। तपश्चर्येच्या प्रभावाने त्यांनी नवनवीन सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली। विश्वामित्राने अनेक धान्ये आणि प्राणी निर्माण केले। मग ब्रह्माजी आले आणि त्यांना निर्माण करण्यापासून रोखले आणि सांगितले की केवळ वसिष्ठजी ब्रह्मर्षी निर्माण करू शकतात। वसिष्ठजी त्यांना नेहमी राजर्षी म्हणत। यामुळे संतप्त होऊन विश्वामित्राने राजा सुदासाला शाप दिला आणि तो 12 वर्षांचा राक्षस बनला। महर्षी विश्वामित्र दिली आपल्या राक्षसी रूपात त्याने वसिष्ठजींच्या सर्व पुत्रांना खाल्ले। शेवटी एका रात्री विश्वामित्र स्वतः गुप्तपणे वसिष्ठजींच्या आश्रमात शस्त्रे घेऊन त्यांना मारण्यासाठी आले। त्यावेळी वसिष्ठजी आपल्या पत्नी अरुंधतीजींना विश्वामित्रजींच्या तपश्चर्येची स्तुती करत होते। हे पाहून विश्वामित्रजींचा सर्व द्वेष निघून गेला। त्याने आपली शस्त्रे फेकून दिली आणि तो वसिष्ठजींच्या पाया पडला। वसिष्ठजींनी त्याच दिवशी त्यांना ब्रह्मर्षी म्हटले। सत्यवादी राजा हरिश्चंद्राची परीक्षा घेणारे विश्वामित्रजी होते। त्रेतायुगात त्यांनी त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी राजा दशरथाकडून श्री रामलक्ष्मणाला आणले होते आणि आश्रमात आल्यावर त्यांनी भगवान शंकराकडून मिळालेली सर्व दैवी शस्त्रे श्री रामलक्ष्मणाला दिली होती। तपश्चर्येच्या बळावर केवळ एका जन्मात क्षत्रियापासून ब्राह्मणपद प्राप्त करणारे विश्वामित्रजी ही सप्तऋषींमध्ये आहेत। श्रीराम साकेतला गेल्यानंतरच ते सप्तर्षी मंडळात वसले।